फोटोवरनं वाटलं नाही एवढं खोल असेल म्हणून. 50 फूट आहे ना. 50 फूट आहे ना. हां. नमस्कार मित्रांनो, आत्ता एक पुन्हा स्नेक कॉल आलेला आहे. स्नेक कॉल आहे भवानी मंदिराच्या जवळ ओरस फाट्याच्यापासून लेफ्ट मारून थोड्याशा अंतरावरती विहिरीमध्ये एक साप पडलेला आहे. साप कोणता तो माहीत नाही आपल्याला. त्यांनी फोटो पाठवलेला पण तो एवढं क्लिअर नाही, पण तो घोणससारखा दिसतोय. म्हणजे आग्य घणस इथे म्हणतात मालवणी भाषेमध्ये, किंवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याला आग्य घोणस म्हणतात. तर घोणस असेल तर जरा विहिरीतनं काढणं थोडं कठीण असतं, रिस्की आहे, विषारी साप आहे आणि खूप ॲग्रेसिव्ह असतो. तर इथे सरळ जाऊन फाट्यावर. तर आता जाऊन बघूया. व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा. रेस्क्यू मिशन तुम्हाला बघायला मिळेल, साप बघायला मिळेल, सापाचं वर्णन आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे. घोणस कसं दिसतो आणि अजगर कसा दिसतो. कारण बऱ्याच लोकांनी माझ्या रीलवरती कमेंट केली किंवा यूट्यूबच्या व्हिडिओवरती कमेंट केली आहे की तुम्ही अजगर म्हणजे तो साप आहे घोणस तो खूप चुकीच्या पद्धतीत पकडलेला आहे. तर सापाला पकडायची जी पद्धत असते ती अजगराची तशी असते. त्याला डायरेक्ट हेडकॅच करावं लागतं किंवा मोठा असेल तर थोडंसं तसंच हँडल करावं लागतं. तर आता हा साप जो घोणस आहे किंवा जर घोणस असेल तर तो कशा पद्धतीने रेस्क्यू केला जातो ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा. चला तर आपण पोहोचतोय लवकरच तिथे. पाऊस जोरदार चालू झालेला आहे, सुरुवात झालेली आहे. तर कदाचित त्याच्यामुळे तो त्या विहिरीमध्ये कुठून तरी चढून पडलेला असावा. तो कसा आला आहे आपल्याला पण आयडिया नाही आहे. तो तिकडे गेल्यानंतर ती परिस्थिती आपल्याला कळेल. तर बघूया. राईट. वातावरण पावसाचं आहे, ते बघू शकता. पाऊस पडल्यानंतर सगळीकडे हिरवगार वातावरण. पुढून फाट्यावरनं लेफ्ट मार आणि सरळ सर्व्हिस रोडनेच पुढे एक भवानी मंदिर आहे तिकडे सर. सरळ त्यांच्या मागण्या स्लो ते वाटतात मला. ये कुठे वीर, तुम्हाला नंबर कसा मिळाला? अच्छा हां, मी सावंतच्या घरी. बरोबर. हां तुम्हाला न्यायला आणलं होतं काय? हां हां बरोबर बरोबर बरोबर. मागे पण तुम्हाला फोन केलेला मी. हां हां तुम्ही कुठेतरी बाहेर गेले. अच्छा. कुठे वीर? इथे मोठं आहे ना? हो बऱ्यापैकी आहे, चांगलं घोणसच वाटतंय. मी फोटो टाकला. कुठे आहे तू? ती बघ तो कसं. हां. अरे बापरे. मग अशी दगड मारून तिला बाहेर काढला पाहिजे होता ना. किती वेळा जाऊन जाऊन घालतात येत होतं का मारणार नाही. गड कसं ही बघ कमी किती ऐकलं माझी प्लॅन ते क्या करेंगे भैया, क्या करेंगे इसमें? अच्छा पकड़ने जा रहा है, हाथ से पकड़ेगा? मुझे यहाँ तो लगा रखा हो क्या वो किसके वो भी दिख नहीं रहा है ना, सांप अभी नहीं दिख रहा है. हमारे सबके गांव में यार भाई बहुत रहते हैं. भाई बहुत. अगर मिट्टी का घर होता है ना, मिट्टी में बहुत दवा होता है. एक बार ये नाग निकला था, उसका 5 मुँह था, 5 सर. हाँ नाग सांप को कभी मारना नहीं चाहिए.
नाही तर काय व्हायचं, आणखी पाय कुठेतरी घालायचो आणि दुसरं असायचं. अरे बापरे. तो शेपटी ती गाठी टाका. पाण्यात टाकू आवाज येतो ना ते इथे मागे टाक. पाण्यात टाकलं आडवी आडवी टाक. ते आडू टाकी पाण्यात गेलं तर आता ते डोक्यात येईल. गेली काय टाकू काठी. हां आईच्या गावात. अरे बापरे. नाही दगडामध्ये गॅप आहे. आईला टॉर्च पण नाही. दिसत पण नाही. ह्याच्यात मध्ये होतं काय. ह्याच्यामध्ये गॅप भरच आहे. हां इथे आहे. ह्याच्यात इथे आहे. अरे रे रे शेपूट होती. आवाज ऐकू शकता. त्याला जागा बसायला खूप आहे. एखादी छोटीशी बॅटरी मिळेल काय. टॉर्च. हां त्या रशीला बांधून पाठव टॉर्च. चार्जिंग तर पण नाही. हां ना. हां मग ठीक आहे. थोडीशी दिसायपुरतं पाहिजे फक्त मला. फोटोवरनं वाटलं नाही एवढं खोल असेल म्हणून. 50 फूट आहे. 50 फूट आहे ना. हां भेटेल. हां बघूया ते आता. बघूया त्याला जागा आहे ना. हे दगडी आहेत ना. या दगडांच्या मागे आहे ना गॅप आहे. जागा आहे. त्या जागेमध्ये बसला आहे. इथे असतं ना कुठे लगेच भेटला तर तो आतमध्ये घुसला आहे ना. तो बाहेर निघण्याचा प्रयत्न असणार पण इथून निघणं अशक्य आहे त्याला बाहेर. हां 4K 60. आतमध्ये हो. हो हो. हेड टॉर्च आहे का.
फोटो व्हिडिओ बघितले मी बघलो त्याचा बघलो त्याचं दहा बघून हलतोय पण काय आलंय दगडाच्या मागे दगडी आहेत ना त्याच्यामुळे त्याला जागा बसायला मागे खूप आहे. तोंड दिसतंय मला पण तो बसला अशा ठिकाणी ना की तिथे काठी जाणं मुश्किल आहे. दोन्हीने ट्राय करू शकतो आपण. दगडी आतली फिट आहेत ना तो पुढचा दगड हे आला असणार जरा. आतमध्ये त्याला बसायला बरीच जागा होती आणि त्याला काढणं अशक्य आहे. एकटा माणूस उतरून ते खणणं किंवा त्या हुकने इम्पॉसिबल आहे कारण आतमध्ये त्याला बराच गॅप आहे आणि तो कुठूनही बाहेर पडू शकतो. प्रॉब्लेम असा आहे की कुठूनही बाहेर पडू शकतो. जागा गॅप असल्यामुळे थोडंसं सांभाळून काम करावं लागतं. आता सध्या आम्ही त्याला वेळ दिला शांत व्हायचा. थोड्या वेळाने जेव्हा त्याला बाहेर पडायचं असेल जेव्हा निघायचं असेल तिथून तेव्हा तो बाहेर येऊन खाली कुठेतरी बसेल तेव्हा मग जेव्हा आम्ही त्याला रेस्क्यू करायचा प्रयत्न करू. बघूया आता वाट बघूया कॉलची पुन्हा एकदा त्याच्या तो केव्हा बाहेर येतो आहे. साप बसलाय का बाहेर तो साप आलं बाहेर. पाण्यात फिरतोय. मासे त्रास देत आहेत त्याला. मासे त्रास देत आहेत ना. हो हो आहेत छोटेच मासे आहेत पण त्रास देत आहेत त्याला त्यामुळे तो वर घ्यायला भेटत नाही. घोणस. प्लास्टिकची पण चालेल जरा मोठी म्हणजे आता समजा त्याच्या आतमध्ये टाकलं की वरती काहीतरी झाकता येईल ते बरं पडेल त्याला वरती काढायला. गायबच झाला पूर्ण. गॅप झाला खाली गेलाय का मनात. अभि इथे बसलं कोपऱ्यात. बॉटल दिसते ही बॉटल आहे ना बॉटलच्या कोपऱ्यात बसलाय. हां ते काय होतं त्याच्यात टाकला ना आपण तर ते झाकून ठेवलं काय की तो वरती ओढता येईल म्हणजे पिशवीत जर भरताना आलं तर मग बकेटमध्ये आपण ठेवू शकतो. डस्टबिनमध्ये ना. डस्टबिन केवढा आहे असं ओपन करायचं आहे का. हो म्हणजे पाय ठेवून ओपन होतो. केवढा मोठा आहे. घरी असं मोठा असेल तर मग विहीर भरलेली पाहिजे होती रे मजा आली अशी. हां चालेल बेस्ट. ह्याला पहिलं आपण काय करूया खाली टाकूया काय बांधून खाली सोडूया. लहान मुलं
जरा सापावरती लक्ष ठेवा, कुठे जात आहे लक्ष देईल. सापावरती लक्ष ठेवा जरा, कुठे जातोय. साप त्या कोपऱ्यात बसलाय, त्या बॉटलच्या खाली आहे. पाण्यात आहे पण ना. पाण्यात आहे. हा नाही एवढं, आता जरा उजेड चांगला आहे, लागलं तर. झाडी वाढली. बापरे, बुळबुळीत झालंय सगळं. पायाच्या खाली हाय ग. दादा विहिरीत पडल्यामुळे त्याला वरती येता येणार नाही. हां तो भेटेल. नाही नाही काय एखादी रस्सी आहे का बांधायला याला, म्हणजे नंतर ओढता येईल याला. नाही तर एक काम करतो,
हा नको तर मी येतो वरती परत वरती निघायला गेलं तर उतरेपर्यंत जरा भीती होती. पडलो बिडलो तर डायरेक्ट सापावरतीच होतो. इथून पड आता. कुठे जाणार आता सोडायला बघायला लागणार जंगल कुठेतरी लांब जिथे लोकवस्ती नाही. तिकडे घरं नाहीत का? नाही लांब आहे. हां का जंगलात सोडलं पाहिजे. रोड पण नव्हता. चालू गाडी चल येऊ आलो हे आणून देतो आलो जाऊया. हो तर हा आहे भारतातला 3 नंबर विषारी साप रसल वायपर म्हणजे घुणस जो की 2-3 दिवस झाले विहिरीत होता. आम्हाला चान्स भेटत नव्हता तो बाहेर भेटत नव्हता आणि आज नेमका तो बाहेर होता विहिरीमध्ये. त्याला रेस्क्यू केला तर रिलीज करायला जाऊया तेव्हा तुम्हाला त्याचे प्रॉपर वर्णन सांगतो. एक हे मारून घ्या नेट छोटंसं किंवा ती प्लास्टिक आपलं हे असतं ना हिरवी कपडा म्हणजे परत कुठला साप पडणार नाही आतमध्ये जाळी वगैरे. तर हे पूर्ण जंगल आहे. इथे लोकवस्ती आणि मनुष्यवस्तीचे आपले आवर जास्त नसतो तर इथे त्याला व्यवस्थित सोडून देऊ द्या. सोडताना मी तुम्हाला आता ह्याचं वर्णन सांगतो. इथे सोडून द्या ना पुढे. ओके सोडण्याच्या आधी तुम्हाला इथं परफेक्ट वर्णन सांगतो. ह्याच्या अंगावरचे जे तुम्ही पट्टे दिसत आहेत तुम्हाला जे डॉट्स दिसत आहेत रुद्राक्षासारखे एकदम चैनीसारखे लाईनमध्ये ह्याला म्हणतात घोणस. अजगराच्या अंगावरती असे लाईनमध्ये चैनीसारखे एकदम सुबक असे हे नसतात पॅटर्न्स नसतात. त्याचे जे पॅटर्न्स असतात ते ओबडधोबड असतात. ह्याचा चेहरा बघू शकता त्रिकोणी. हे बघा दिसत आहे आणि ह्याचे खवले बघा अंगावरचे. अजगराची स्मूथ स्किन असते याची तेवढीशी खरखरीत असते. याचे स्केल्स बघू शकता तुम्ही. अजगरामध्ये आणि ह्याच्यामध्ये बराच डिफरंट आहे. लोक ह्याला अजगर म्हणून मारतात किंवा माझी एक जुनी व्हिडिओ बघितली असेल त्याच्यावरती सगळ्यांनी घोणस 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 असं चुकीच्या पद्धतीत पकडला आहे असं सांगितलेलं आहे. तर तो घोणस नसून अजगर होता आणि हा हे घोणस. याला पकडायची पद्धत तुम्ही बघितलं असेल शेपटीकडून. याचं तोंड डायरेक्ट पकडता येत नाही. जे 6 इंचाचे मोठे विषारी दात असतात तर त्याला डायरेक्टली हेडकॅच करणं किंवा हेडकॅच करणंच चुकीचं आहे या सापाला. एकदम बिकट परिस्थितीमध्ये जिथे हँडल करू शकत नाही त्या ठिकाणी ठीक आहे पण ह्याचं सहसा हेडकॅच करायचं नाही. तर ह्याला आता आपण रिलीज करून देऊया.
ओके थँक्यू. हे आहे मला द्यायला नाही 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 आमच्याकडनं ॲप्रिसिएशन म्हणून. नाही नाही काहीच नाही मी पोलीसमध्ये आहे आशीर्वाद द्या बस झाले. ते तर आहे. काय नाही काय नाही हा? नाही नाही काय नाही घेत नाही मी. बरं देऊन टाक. हां घ्या ना. तुमचा व्हिडिओ आधीपासून बघत होता. हां लॉकडाऊन पासून तेव्हापासून दोघांचा पण. हां ना नाही काय आहे की काही मुलं घेतात पैसे पण काय होतं तर कोण जॉबला नाही आहे किंवा असं तर त्यांना ते पेट्रोलचा खर्चासाठी ते घेतात. मी आता जॉबला आहे तर कशाला आपल्या गरज नाही एवढं त्यामुळे नाही 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 काहीच एवढं विहिरीत उतरून काय रे 50 फूट खोल काय नाही. उतरलं पण नसतं. चालायचं मला आवड आहे. ह्याचा बघा ओल्डनेकचा काल बघितला. काल एक टाकला आमच्या इथे पण आला होता. हां का हां पण मला तो वाटला क्रेट आहे की काय. नाही 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 स्नेक आणि यामध्ये फरक Crate मध्ये असतो ना? एकदम व्यवस्थित बघितला Crate फोटो काढला विषारी आहे. कुठलाही परत सापाचा हां क्रिएट विषारी एक नंबरचा कुठलाही साप दिसला ना तर त्याचा फोटो काढायचा मला व्हिडिओ काढायचा आणि व्यवस्थित निरखून बघायचा मग आपल्याला समजतं काल नंतर तुम्ही कुठला video टाकला विषारी तेव्हा आहे. मला समजलं की कळलं. स्नेक आहे त्याला ना काय बोलता आपल्याला. कवड्या सर्प कवड्या हां कवड्या सर्प. मित्रांनो हा होता भारतातील 3रा नंबरचा विषारी साप. दिसायला सुंदर पण एकदम घातक विषारी साप. हा रेस्क्यू रिलीजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचे काही सजेशन असतील तर आणि तुमच्या जवळपासचे जे मित्र असतील जे की खेडेगावात राहतात किंवा अशा ठिकाणी राहतात जिथे सापांचा वावर जास्त आहे तर नक्की त्यांना ही व्हिडिओ दाखवा म्हणजे त्यांना समजेल की विषारी साप कोणते बिनविषारी साप कोणते. तुमच्या जवळचे सर्व मित्रांचे नंबर तुमच्याकडे नक्की ठेवा. धन्यवाद. आपल्याबरोबर होते ज्यांनी आपल्याला कंटिन्यू कॉल केला 2-3 दिवस आपल्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की यार हा स्नेक रेस्क्यू करायचा आहे. कोणी साप मारला असता पण त्यांनी मारला नाही. त्यांनी आम्हाला बोलवलं तो रेस्क्यू करायला सांगितला आणि तो रिलीज केला. घर कोणाचं होतं रेडकर म्हणून यांच्या घरी होता तो. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.